उत्कृष्ट गजर उदय पारकर बुवा, खरोखर मंडळी हो, मी इथे नवीन असल्यामुळे मला काय इथली तुमच्या देवतांची किंवा काय तुम्ही कोणी आयोजकांशिवाय काय तसं काय सांगलात नाही की बा आपली अमुक देवस्थान आहेत किंवा काय, म्हणजे इथे मी तसा नवीन आहे. सर्वांची तुमची काय मला एक ओळख नाही, त्यांनी माहिती असल्यामुळे एक गजर सादर केला. खरोखर चांगला आहे, माहिती असल्यामुळे त्यांनी केला. आता अशी एक माहिती कळली की ते वाघोबा मंदिर, तुमच्या गावामध्ये वाघोबा मंदिर एके रात्रीत बांधलं गेलं. आणि हो तो आता मोठेपणा सांगता का ह्या फोंडा अमुक मी ह्याच्यात, अरे इथे त्याची बारी सुद्धा, ह्या साईडिक बारी सुद्धा कॅन्सल झाली. ते काय लोक इथले काय म्हणतो की प्रकाश पारकर बुवाना आम्ही मानतो, ह्या का मानत नाही, तो धागड ढिंगाणो ना आम्ही मानव नाही. आता त्यांनी जोक सांगायचो, जोक सांगण्यात काय वागदेकर बुवा म्हणता बायका असत म्हणा, आणि मला काय सांगता काय बायका आहेत तसं काय बोलायचं नाही. तो वागदेकर बुवा लघवीक झाला म्हणता. अरे पण तू कोण लघवीक जाता, कोणच्यावर बलात्कार जाता, ह्या तिचं तू कसं काय असतोस. म्हणजे नेहमी बघा एखादं हाताचा माणूस कायला बोलो का, आता मी कसं बोलायचं, तुम्ही त्या आयोजकांनी उठाक देतात नाही ना, मी त्याच्या करू ते सगळेच जाण गेले, खुई सगळेच गायब झाले. नाही नाही, जे संस्कृती सांगतात ना स्वतःची संस्कृती म्हणून, ही भजनाची संस्कृती हा काय युट्यूब माध्यम चालू असल्यामुळे त्या बोलवची स्वतः मी गरज ना. युट्यूब माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा पुरा महाराष्ट्र हे बघणार का, एक बुवा बारी करता आणि दुसरं गायब. हा तेच आमच्या कोर्टात गेलो असतो ना तर काहीतरी कारणा त्याका लावल्याने असती, तो ह्याका गेलो त्याका गेलो, येऊन त्याका येऊन यायचं बंद राहा की काय मी होय ना, असंच करूया. ए उदया, ए उदय, ए उदय, 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 खडे गेलो, लय घेऊ नको. काय माणूस आहे का जनावर आहे हा, शाला त्याला काय तो सांगता काय तर माका पॉइंट देणं नाही, म्हणजे मी एका पॉइंट द्यायचो की तो माणूस आहे. अरे पॉइंट काढूचे असतं, देऊचे नसतं पॉइंट. मी पॉइंट देऊ काय, मी खुळो आहे काय. खुई तो उडाय खाई गेलो, उडईत गेलो कडे उडईत, ह्या जरा डुकरा गेल्यावरी मग अशी सांगा काहीतरी गोष्ट काय, ते डुकराचं नाद असणार मग तो भजनात बसातो नाही. आता भजन टाकून दुसऱ्याचं गेलो कसं काय हो. जगा सांगे ब्रह्मज्ञान आणि आपली कोरडे पाषाण, काय नाही असं सरबरीत माणूस होतो त्याच्यात, तसं मोठं घेण्यासारखं अर्थ काय नाही. आपलं काकाच्या जीवावर ह्या लोक बोलवत एवढा तितक्या सगळ्यांना माहिती आहे किती येतात किती बारी भेटतात. पारकर बुवांकडे फोन दिलो काय उदय जा अमुक ठिकाणी जाचल, असो विषय तो घट्टा, बाकी मोठासा हे तो काय विषयच नाही हो. देवात नाही धर्मात हा असो हा माणूस हो. हे उदय ह्या जेतो काय काय ह्याच्यात पोटात कोण कावळ वाटता काय का. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर गाणं म्हणण्यासाठी बक्षीस आलं होतं. शिवाजी महाराजांवर गाणं घेतो माहिती काही लोक विचारा, तुम्हीच विचारा काय खुई नक्की गेलं असतो. त्या जुना झाला बरेच दिवस झाले त्या, म्हणजे कसा लोकांनी बराच ऐकला त्यामुळे त्या तसं काय ह्या नाही का. शिवरायाच्या शायेखाली मुळीच नव्हती वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान.
पाचवून काळ्या रात्री चमकत होते तिच्या रूपाचवून अशीच एक देखणी होती मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान असाच माझा शुभा होता माणूस किती काना रयतेसाठी लढला राजा मावळे जमवून स्वराज्याची स्थापना केली अवतार घेऊन स्वराज्याची स्थापना केली अवतार घेऊन बांधित होता मंदिर तेथे बांधित होता मस्जिद आता पाहताना कधी मानवी रायते लागली दाद असाच राजा पाहून तेथे झुकते माझी मान शिवरायाच्या शाळेखाली मुलगी नव्हती वाण शिवरायाच्या शाळेखाली नव्हती कशाची वाण हे 100 रुपये काय नाव सांगलात ते मी विसरलो जरा दीपक चव्हाण यांच्याकडून हे बहुमोलचं असं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय धन्यवाद 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 उदय तू एक मका सांग की विष्णूच्या काहीतरी पट सांगलं देवांची पट्टी लायलंस कोणचे त्या ब्रह्मदेव विष्णू शंकर आणि नंतर सागर त्याच्या पटीन तो जास्त त्याच्या पटीन तो जास्त हे तुका पट्टी आधी ही भेटली खूप नाही देवाशे भक्कच नाही विचारित म्हणजे एखाद्याची माहिती नसत आता माझ्या ह्यातला काय कळला नाही कारण ह्यानी काय अजब सांगला ना तर कळला नाही तेव्हा तू मग जरा सांग त्या ग्रंथाचा आधार सांग जरा मग काय सांग सांग जरा ह्याच्या पैशात तो मोठो त्याच्या पैशात तो मोठो मग आता एवढा माहिती या ग्रंथाच्या बाबतीत शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागून आणोनी अशी नरकी घालावी ग्रंथात उल्लेखच तसो काय शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागून आणोनी नरकी घालावी त्याला नरकात टाका म्हणतात काय असं जो आता बोललो ना की शिवथोर बोललो तो विष्णू पैसा शंकर मोठो काय ती पट्टी सांगणार कितीतरी पट्टेच्या पट्टीन काय ती त्याका आधी ही पट्टी खूप भेटली ना ती आधी विचार होणार ह्याका धापडा होय असल्या बुवाक अध्यात्म म्हणता आमका सुद्धा सांगा घेता आमचा सगळी तयारी ह्या असा खोटा भोगस अध्यात्म सांगायचा तू त्या ग्रंथाचा आधी मग आधार दे आता
ह्या विष्णूपेक्षा शंकर मोठो आणि शंकरा ब्रह्मदेवापेक्षा नारदापेक्षा ब्रह्मदेव मोठो हमुक्त मुख काय काय देवांचं सांगलंच ना. ह्या अशांकांना आणून नरकात टाकावे. तरी तू आता इथे भजन आणि बरा इथे ह्या नारदाच्या गादीवर बसून ह्या तू बोलतोस. देवादेवात भेद नाही, सर्व देव समान, एकच सगळा एकच हा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. खूप काय बोला घेता हो तू, पण मला काय म्हणतोस पॉइंट देत ना. माझी मी करेन तशी, अरे तशीच बारी करूची असता. माझे पॉइंट तू काढू घ्यास, काढू पॉइंट मी तुका पॉइंट देतला, तू लिहून घेतलं. पॉइंट देत नाही म्हणतात, बारी करू कशी. पॉइंट भेटत नाही मला, मी करणार कशी ते बघ. अरे मी तुझे पॉइंट काढतायत ना, ते तू बोलतोस त्याच्यात चालतंय मी. अशीच बारी चालायची. हा जे स्पेशल काय उगा तू काय ते खडेचा सांगायचा हा काय, तर मग अशी लग्नचा सांगलास तसा. आपल्या प्रेयसी एक दिवशी सांगता, माय डार्लिंग, माय डार्लिंग, माझा हृदय म्हणजे मोबाईल असा. मोबाईल काय म्हणता, माझा हृदय ना तर म्हणजे एक मोबाईल असा आणि तू त्यातला सिम कार्ड असं समजलो. कोणा त्या प्रेयसिक सांगता, त्या पोरानं ऐकान घेतल्या. अरे उदय, तू मगाचदा म्हणतोस माय डार्लिंग, माय डार्लिंग, माझा हृदय म्हणजे मोबाईल आणि तू त्यातला सिम असस. अशी तुझ्या मोबाईलला सिम कार्डा किती असत. ए जोक्स तो ना काय अर्थ हो गयो. वागदेकर बुवा झाला, बायकानु काय म्हणा नको हे का असा. मग तू आता बुक किती गेलं, केव्हा इल्लं खडे मुंबई गेलोय मी, तेव्हा लगेच झाला. तू माझ्या मागसून इलस, नशीब ह्याच्या हाती मुतलंय ना आधी. तू काय काता कसा काहीतरी. ह्या माणसाक आता अचानक मुताक झाला, तो तिसर गेलो, वर बघता तडे बघता पाटील इल्लाला होता. म्हणजे ह्या सगळा लिहून ठेवणारो कारणीभूत आहे तूच, बघू काय येणारो तूच. बाटली असून हाडलेलंच ना, गोमूत्रा पैसा एक नंबर. हा असं असल्यांका असे मारून घालू गयो. स्पेशल काय बोलायची गरज नाही, ते बोलतात ना त्याच्यातच त्यांका इथे आत तो मेल्लो आहेत का त्याच्या गावात येऊन. तो खूप उडी मारता जास्त, ह्याच्यात तो बोलू शकत नाही जास्त. आता ते का समजलेला अति बोलला तर शेवटी त्यांनी घाई घाई ती बारी आपण घेतल्या. सांगता आयोजकांनी सांगलेली करू, सगळा नियोजन होत. आयोजक आपले आपला उवाय आपण होत, पेटी आपली, मंडळी आपली, पैसे सुद्धा आपले. खेळत आहे ना. आई घर बघ, जगन नळ बघ, सगन भुजबळ बघ, काय हा चालला. आमचं धडं होतं पहिली तू माहित ना, तू का नव्हतो आई घर बघ काय त्या खडवान नव्हते तेव्हा ते बोरू गाव होतं. बोरू ते पाठी एक ना, मग ते वरकाडे पडायचे. आई घर बघ म्हणजे आईची कधी आठवण येत ऐक्या. मग ते आई काढूक लागलो ना, काय तो असो हात धरून आ काढूस ना. अरे हो भयंकर कठीण. हा तुझा आकार लागणार नाही. सुराग बघ लागता आवाज दुसऱ्याच्या भजनात नाव जो ठेवतात ना, तुझं आधी आ येता काय बघ. आ त्या सुराग आ लागता खुच्या एका काय लागतं काय बघ. बसल्या बसल्या ट्राय करून बघ जरा. खुच्चो ह्या शर्जापासून तो वरच्या शर्जात करत ना, खुच्च्या सुराग एका आलाय तू. आम्ही आ ना त्या बोरवान काढू ऐकलो. आई काय अरे तो मोठो आहे त्या वक्त का आई येऊ लागली ना, का तो बाबा नक्कीच लिहितो ह्या त्या वक्ताच मास्तर समजत. आई आई घर बघ म्हणून म्हणते की आई घर बघ, जगन खरोखर धड होतो. त्याच्यात मी आता राहिले की शगन भुजबळ बघ. मी लावलं इथं कसं त्याच्यात ते पुस्तकात नाही होता शगन भुजबळ किंवा उदय पारकर बघ. ह्या पुस्तकात नाही होता, त्याला मी लावलं इथं का उदय पारकर बघ, छगन भुजबळ बघ. छगन भुजबळांका ओळखतो ना, निघतो ते जाणकार असले मी त्यांचं नाव ढकललंय मी. अरे काय उदय तू. नाही तो तसं रिस्को आहोत का बोलल्यावर तसं काय फरक पडायचो नाही.
Oh God, today and now. Oh God, today and now. And आणायचं तू काय आहे तो अर्थ करशील एखाद्या ऐकाक नाही ना प्रॉब्लेम होऊ शकता म्हणा ते काय सांगलं AND. ओ गॉड टुडे अँड नाव. आणि नाव आहे नुई असले माणूस असले ना एकदम अतरंगी माणूस सांगता म्हणतात अतरंगी यांच्या पुढ्यात बोलताना खूप म्हणत का शिस्तीत सांगलंय AND अँड. इंग्लिशचा वाईट हा कसा आपणा काही त्यातला परफेक्ट माहीत नसता आणि त्याच्यापेक्षा दुसरं वाटाने गावलो ना त्याचं झालो वाटोळ एकदम. ते म्हणा मी टाळटाळ करी होते की त्या एका शब्दाला झाली पहिलो ना बऱ्याच जणांचा घोळ होता की मी डायरेक्ट जाता म्हटलं असतं फास तर ऐकणाऱ्यांना काय वाटतं असता हा तो अर्थ जरा निराव जातो असतो आणि मी त्या का म्हणतोय या सिद्धार्थ असता कोणा हे तो म्हणतोय असा तर जाता असता त्यामुळे तसं नाही तो हे तो अर्थ असो हा असा हाता म्हणजे काय बोलले वाईट बोलले आता मी नाही पण बरोबर कसं मारू तुझं मारलंय मग अरे पॉइंट लागत ना. Oh God, today and now, will you bless me? 500,000 note will you give me? Oh God, today and now, will you November this day, we came at night. Only one night. 8 November this day, we came at night. Will you turn the black money white power me? Hundred copy note also be very well. All my money will you want only give me. Modi Baba became very she said. मोदी सरकारने मोदी बाबाने ज्यावेळी 500 रुपयाची नोट बंद केली होती ना त्यावेळी हे गाणं तयार केलेलं आहे. मोदी बाबा became very she said. Don't to go online and be classes. I let it matter what will it give me. आग्रह असतो सगळा चालला. राजू वालावल जो अँड शब्द म्हणजे अँड तो जो अर्थ सांगितलो AND अँड तो शब्द त्यांना आवडला म्हणून राजू वालावल यांनी हे 50 रुपयाचा बहुमुद्रेचा पारितोषिक दिलाय. मंडळाचा तुम्ही स्वीकार करतोय धन्यवाद. हे बघ हे पैसे मागायला भेटत नाही. लक्ष्मी जी आहे ना तो जो धनमंत्र म्हटल्यामुळे ऑटोमॅटिक मला माहिती उजळासट ती येतली कशी आता 12:03 अमावास्येत प्रारंभ झाला आणि त्या अमावास्या दिवशी लक्ष्मीचं आगमन आता खरा आता इथे इल्लाला तुझ्या हरको हे ती आहे ती हाडा ती तू काय सांगते माका सांगा मग अशी तो दिल्ले माका दुसऱ्या आणि तो बघू होतो आयते गावतात काय आणि सांगता आम्ही पैशासाठी कार्यक्रम करत नाही म्हणजे दिलं सगळे इतके देऊन टाकणार ते मंडळा सत्याच्या पुढे ठेवते. मी माका मागत नाही म्हणजे मी किती दिनदार माणूस आहे बघ मरेल. आता तू काय हल्ल्यास ती रुपेश चव्हाण यांच्याकडून हे इंग्लिश गाण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाचे ते स्वीकार करतोय धन्यवाद. तुमचं नाव काय? हनुमंत. वारे वा. समाज
हनुमंत लाड यांच्याकडून हे कन्नड गाण्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते म्हणतात की डेली घेताच त्यातले 2 ओळी घ्या पण 50 रुपये घ्या म्हणतात. ते म्हणजे किती आवड आहे त्यांना कन्नडची बघा. हे मग सांगत काय कांद्रू हँड्रू फँड्रू हे भाषेचा काय नसता, सगळे आम्ही एक असो. ह्या भजन क्षेत्र म्हटल्यानंतर ना तिथे काय नाही, ती भाषा नाही काय नाही, सगळं एकच. तू सांगशी त्या कन्नड सुईलो ते कळला कोणाक, त्यांना कळल्याशिवाय ते म्हणाक सांगतो. त्यांना भयंकर ज्ञान आहे त्या कन्नड बद्दल. माका एवढा कळत नाही पण त्यांना कळतं म्हणते नाही कन्नड 2 तरी ओळी घ्या. हा मी बघ तुझ्याकडे गपचूप असते शांत. शांतराव ह्या शांतरावां समोरच्या काय तर बघ उगी हुत्तावळी जाऊन काय होणार नाही रे. कुठल्याही क्षेत्रात जा तुझ्यावर शांत असतच ना त्यावेळेस काम साध्य होताला. उगाच काहीतरी ना दुसऱ्याचं चालू असतं ना आपण उगीच मुरडायचं. आता उद्या बारी संपली का ती सयशी असो विरांपटो मार तसं विरांपटो. अरे काय सवय बाबा. अरे ऍड करून काय करूचा. आता आम्ही किती वर्ष भरणा करतो. मगाशी काय ते ह्याचं गायनाचा बोललं हे. आता संतोष कानडे अध्यक्ष असत त्यामुळे त्यांना कळू शकतं. कारण का आम्ही तिथे फॉर्म भरलो की भजन मंडळासाठी पैसे भेटतात. मग ते तुमचे कागदपत्र सर्व द्या. ते भजन स्पर्धेचे सगळे डॉक्युमेंट यांना दिलेले होते. भजन स्पर्धेने त्यावेळी आम्ही नंबर काढले. आता कसं सांग वयाचो आवाजाचा विषय कसा असतो. वय झाल्यानंतर आवाज लागत नाही. आणि हल्ली मी काही दिवस आजारी होतो. मी बारी बंद केले मध्यंतरी शाप बंद केलं. नवरत्नापासून एक काही काळ अजिबात बारी इल्लेली मी बारी घेतली नाही. आता उठलं पुन्हा बघूया. कारण का ह्या लोक मग घरी रवाकच देत नाही म्हणून हे कुठेतरी ह्याच्यात उतरायचं लागलं आहे. तर मी जवळजवळ एक कार्यक्रम बंद केल्यातच घोषित होता. पण आग्रहास्तव मी तुमच्या आयोजकांच्या सुद्धा मी बारी घेतली. आता नाही होणार 1-2-3 कार्यक्रम घेतलेत मी. म्हणजे अशी परिस्थिती आहे. त्यावेळी आता कसा तेवढी पूर्वीच्यावरी तब्येत साथ देत नाही. ह्याचं कसं अजून खूप कायम होता. हो किती बिमाग शकता हळेसून उडी त्या पेटी असून तडे घालू शकता. असं सांगलं तरी मग अशी मनकाट बघलं मावता नाहीसो करीन. अरे नुसता तोंडात नाहीसो करून जाता. या ऑटोमॅटिक असो. आता बघे इतक्या तू नाहीसो झालो असंच हो. त्यांना काय कळलो तुझ्याच माणसांका कळलो तुझ्या घरातल्यांका की उदय आमचं नाहीसो. हा बघ हा मंत्राचा माझ्या ऋषी मुनींनी ते मंत्रावर सगळा केला. आणि तू मंत्र कसले सांगते मग म्हणा नको ना कसलो म्हणा तू सांग बरे. हे तू खात करूचो. ओम वादी आया वादन का बैठा. ओम वादी आया वादन का बैठा भर विपर की छाया रे रे वादी वाद नगीजे कंठवर काया बांधू नाथवर योगी बांधू योगी और साधना बांधू उदय की पालकी बांधू मेरी मसाल की बांधी पुंगी वाजे तो गुरु गोरखनाथ लागे. हे शाबी मंत्र कुठले मंत्र हे सगळ्या देवांचे माहिती आहेत मंत्र. हा त्याला काय नाही तो कसं अजून अंड्यात हा बाहेर येत आणि आवाज करीतो बघी वागते को ह्या आमते. आता कन्नड सांगण्याचं कन्नड घ्यावे जरा बघूया जमता काय. हे गाणं कसं आहे बा कन्नड की ह्या महिलांसाठी जास्त करून ह्या चांगल्या आहे. यातला अर्थ सर्वांना न कळल्यामुळे काय पण काहीतरी बहुत बोललो आणि गेलो असं होऊ शकतं की कन्नड अंडू गुंडू थंड पाणी असं सांगतो लोक. सो एखाद्यातला काय माहीत नसल्यामुळे एखाद्या पोरग्याक बघा इंग्लिश माहीत नसता तो डिशिक सुद्धा धीस म्हणता. बरीचशी बायका सुद्धा धीस आण जुनी म्हणजे नाही सुने म्हणतात ना डिश म्हणा ना ती म्हातारी म्हणत जातात. ती डिश म्हणतात ना म्हणजे डिश म्हणतात का त्यांचा दोष मिळतो कारण का ती सून बोलता म्हणून ती बोलाक जातात. तसं आहे का मी कन्नड बोलाक गेला होणार हो बघतो काय तो मग म्हणतो अगदी काय एंडू गुंडू काय आपला कळत नाही ना. आपल्या कपडा असून गेला गपचूप झोपायचं ना. नवरत्न वगैरे तेल घालायचा कपडा आणि झोपान द्यायचा. आपला अगदी काही संगत जमाची नाही. पैशासाठी बारी घेत राहतो त्याबद्दल काय नाही. तुला काय पैसे गावतले माझ्याबरोबर चाललं का तुला जादा पैसे गावतले ऑटोमॅटिक. अशी कमीपणा काढू नको अगदी काही ते मागता होणार. मी पैसे मागतोय सगळ्या पुऱ्या जगात माहिती होते. तू आज सांगान गरज ना म्हणजे आम्ही तेवढी ह्या ठेवली कशी लेवल आपली आहे सगळ्या तऱ्हेने. लेवल करू घेता लेवल करू घेता लेवल ठेवची लागता. तुका ती लेवल जमणार नाही कळला खायचा. मी कसं गप रवान सुद्धा तुका मारतोय बघ. तो त्यांनी पटकन 90 सांगणार पाहताय बघ हात लावून सांगतो आम्ही असल्याच नसतो. एका लक्ष्मी हात लावून सांगलोय. हा राग असो नाही पण कसा एखादं घेतलेलो असलो तर आपण लांब राहायचं कसा. त्याच्यामुळे त्याची इतकी मेमरी चालते की आपली चलाची नाही. कारण काय सगळा इंद्रियात ना एकदम काम करीत असता कसा. हा सांगतो रुपयात नको साथ गेलो होता नाही एखादं घेणार असा तर तो
मारू का येत त्याला दोघे जण उठा ह्या का तसं घालेलो आहे ह्या वाडी असून हे बारी तुझी रद्द केली आहे होय मा अरे नाही होय मी सांगात कोण आधी अरे माका इथे आता बातमी कळली तू जेव्हा गजर म्हटलंस ना तेव्हा मी अभ्यास करीत गेले आता गजर खडे खडे जाता पण तू त्या वाघोबाचं नाव घेऊक नाही त्याच्यात तो एका रात्रीत बांधल्याने वाघोबाचा देऊन तर तू नाव घेऊक नाही लिहिलंच आता तू पण मी लिहूकय नाही पण तुझं तो ऐकलंय गजर ना त्याच्यात कळला की रात्री वाघोबाचं मंदिर बांधल्यानी आणि ह्या बुवाची बारी सुद्धा सर कॅन्सल करून टाकल्यानी तो झंगाटी बुवा नको म्हणजे ह्या दुसऱ्या वाडीत फक्त आम्ही होले पारकर बुवांका मानतो प्रकाश बी पारकर ऐकलं आणि त्यांच्या जीवात तू काही कार्यक्रम चाल तर तू वगैरे काहीतरी सांगत राहायचं नाही ते लिस्टा वगैरे ती काय करू तो बॅनर काढ आणि खुदी ती तो गावात तसं चिट कायच सर आयोजकांका आणखी त्रास नाही कसं चल आम्ही गाणं म्हणूया त्याला किती बोलला तरी मूर्खा लाच नाही काय बोलता काल बोललेला हात नाही तसा ह्याचा कणकेरी आता सांगायचं राहिला तर ती जत्रा होती आणि जी स्त्री आपल्या माहेरी जात होती आणि ती कनकर आहे कणकेरी हो गाव होतो कणकेरी हुडगी येबुळू हुडगी म्हणजे मुलगी कन्नडमध्ये हुडगीला मुलगी म्हणतात हुडगी येबुळू कनकर आहे जात्रे हुडगी तो कणकर आहे म्हणजे एक शंकराचं स्थान त्याला कनकर आहे देवस्थान होतं त्याच्या जत्रेसाठी ती जात होती आणि त्याच्यावर हे आधारित गाणं आहे कुठल्याही गायनात ना आदर असतं भावाशी असं काय नसतं म्हणजे तू पुढे काहीतरी बोलू नये म्हणून तू काय आधी सगळ्या शिस्तीत सांगून ठेवला बाकी काय नाही तू उगाच काहीतरी बडबडशी कणकेरी हुडगी अबळू कनकराय जात्रे ओढगे बिडगा बिडगा नेडू ताळे येडू दुधारा दुर्गा दुर्गा नेडू ताळे येडू दुधारा दुर्गा दुर्गा नेडू ताळे येडू दुधारा ಬಂಗಾಳ ಬೇಗೈ ಕೈಯಾಗಿ ಬಿಟ್ಟು ಬೊಂಗೂರ್ ಗೊತ್ತು ಕೈಯಾಗಿ ನಾಗಾರ ಬಗುತ್ತಾ ಜಲು ಗುತ್ತ ಭಾವಿ ಒಳಗೆ ಹೇಳಿ ಡೋಳೆ ನಾನಾ ತರ ಭಾವಿ ಒಳಗೆ ಹೇಳಿ ಡೋಳೆ ನಾನಾ ತರ भावी नवरदेव सागर चव्हाण यांकडून हे बहुमूल्य पारितोषिक आलंय श्रीदेव डुगू कमला भजन मंडळाचा तो स्वीकार करतोय धन्यवाद 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 नको रे बाबा ओगी आमका दमाव फक्त असतो मी नको नको तसा का आता मनात घेऊ नको पुऱ्या
काय उडवतलं नाही नाही पैसे गावतले म्हणून काहीतरी करतो नाही कसा पैसा देखो तमाशा देखो पैसा फेको तमाशा देखो तसं विषय नाही आवडा म्हणा मी एक 2 ओळी होतलं म्हणजे पुरा गाणं काय पूर्ण पुरा केलंय नाही मी तर कसा ते थोडक्यात आटपलंय कंकेरी हुडगी अबळू कणकराय जात्रे ओढगे बंगार जय जय कल्याण दिसतो गुरगोतू जय नागारा बागुता जळू गुत्ता घालू गे डोळे नाना करा करू नवरदेव राजू वालावल याच कडून हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय मंडळाच्या स्वीकार करतोय धन्यवाद नाही असू दे नवरदेव असं तुमची म्हणजे ह्या एवढ्या ह्या केला तुमची सुद्धा एक कार्यक्रम नक्कीच होणार सत्यान आहे आम्ही सांगलेल्या गोष्टी आता खोटे ठरलेत नाही हे नको तो विषय जाता माझ्या पूर्ण पराक्रमे करुणिया इंद्रासिन्या सकळा समूळ अवघे कारागृही घातले रामाने वनसेविले म्हणूनिया सीते सिम्या आणिले बंधू पुष्कर राजपुत्र अवघे तेथे सिम्या धरे स्मृत सुमूर्त सुमूर्त लागले का दोघांची असं ते पैसे दिल्याने मग लष्कर सुद्धा पुन्हा म्हणायचं नाही केदा इतक्यात आनंद वाटला बघ घरात झोपले नाकात झोपेत म्हणतले मी लग्नाक असं लग्ना गेले वागदेकर बुवा असत मंडळी असा म्हणजे केवढे खुश लागते आता तू खायची दोघी नको तर बोलत काय सांगतं लोक हो गजरात पाठी जाऊया कसा तुम्ही सांगत राहू तर आम्ही होत जातो मग कसे कुठेच्या कुठे जात राहता गजरात अजून होत नाही एक तुमच्या खरोखर एक मनासाठी म्हणजे खरोखर तुम्हाला एक आनंद व्हावा म्हणून हे मी तुमच्या
काय साई भुवन साई भुवन येऊ नको एक एक ओळ म्हणता येतले आता काय असं काय करूया नको साई भोड भोड पंचायत समिती सदस्य गाणं घेऊ शकता तुम्ही नाही ना तुम्ही गाणं घेऊ शकता आम्ही आपल्या गायनात काय ती गंमत आपली त्यातल्या नको पैसे ठेवले असतील तर तसं काही विषय नाही पैशासाठी काहीतरी करायचं नाही कसा बरं बरं मंगलाष्टक फुलली नवी कळा फुलली नवी कळा भोवंड यांच्या गुळा फुलली नवी कळा फुलली नवी कळा भोवंड यांच्या गुळा भोवंड यांच्या गुळा यांच्या गुळा यांच्या गुळा निज 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 बाळा निज बाळा निज 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 बाळा निज बाळा निज निज शॉर्ट फॉर्म बघा अरे वा दोन ताप नकच पाहण्यात तुम्ही खाली या पुन्हा अरे असे लोक हृदयापासून खुश झाले हृदय कसा असता वागदेकर म्हणजे किती नावता हृदयापासून खुश करते मी शांत असतो माझी आबळे नाही मी बोलत वागदेकर कसं सांग माझी आबळे नाही मी बोलत बोलविता धनी वेगळा असेल कळलं का आता मंगलाष्टक म्हटलं कसा माझ्या पूर्ण पराक्रमे करून या इंद्रासम्या जिंकले देवाना सकळा समूळ वघे कारागृही घातले रामाने वन सेविले म्हणून या सीतेशी मिळाले बंधू पुष्कर राजपुत्र वघे तेथे ती मिळाली झाले कोण तो बोलता सांग कोण बोललो हो त्याला काय कळत हो कायच्या पोराक काय कळत कोण तो सांग बघूया रे आता यांनी हो कोण बोलता अरे भूमिका ओळखायची लागता जुन्या काळात श्लोकाची स्पर्धा व्हायची ओ जवानना हात चुकले तरी उठाक द्यायचे नाही त्यावेळेस असं म्हटलंच नाही
असं म्हटलं माझ्या पूर्ण पराक्रमे करून या इंद्रासमे अजिंक्यले काय त्याच्या समोरचं म्हणा म्हातारो काय सांबाच्या वरदे बहुमाजला असं म्हणून तू दाविशी वल्गना या पटकन वळका घेऊ काय हे कोण बोलता उदय पारकार तर उदय सोमतो रोकूचा आता मी ते हो बोललोय तो कोण बोललोय वागदेकर नाही बोला माझ्या पूर्ण पराक्रमे करून या म्हणून त्यांनी सोमता दुसरा ते म्हात्र्यान धरल्यान सांबाच्या वरदे बहुमाजला असं म्हणून तू दाविशी वल्गना साम म्हणजे कोण शंकर ह्या ग्रंथ निस्ते वाचले झाले नाही अध्यात्मातला पुरोगत ज्ञान लागता त्यावेळी तो कोण बोलता हे कळता तरी असून कोणतरी आलेलो मारुती बोलता एक कोणतरी सांगता उदय बोलता तसा नाही ता नक्की कोण बोलता बुवा शिते घाणली कोणी लक्ष देऊ खारे पटतो माझ्या पूर्ण पराक्रमी करून या इंद्रात जिंकलंय म्हणता शिते घाणलंय म्हणता आणि बंधू पुष्कर राजपुत्र वगैरे तेथेची मिळाली झाले म्हणजे पटकन कोणतो काय होईना उभा रावण बोललो अरे साधी गोष्ट आहे लोकांना कळली ह्याच्यावर सांगायला लागला तुझा तोंड गपचूप हा मग अशी गेलं तर लोकांनी मग असं कंटाळ असं दिलं उदय खुई गेलो उदय खुई अशीच तळे ना तर सांगा ना असल्या माणसांचा सैराट तुम्ही तो सैराट पिक्चर गेलो तसे असू दे मी गजर घेत आहे खूप झाला खूप होती झाली ना एका टायमात एका अधिक काही नाही सो करूया नको कसा मग तो स्वतःहून मागायचो नाही बारी वागते करा बारीक नको सांगत पुन्हा असं करीत नाही तसा मी वाईट टाइम काय बोलायला नाही मी एक कसा माझ्या अंगाने मी पब्लिकशी संवाद केला त्याला काय बोलात नाही आता तुम्ही गेला हळूहळू तुम्ही जातो म्हणजे जो टाइम दिलो सकाळी उठा खोया आता तू सांगशील बघ गेली अरे बरोबर आनंदात जातो ती आता सकाळी उठली 4 वाजता 5 वाजता उठा खोया आग पेटव गोई कोणतो गॅस असतो कोणाचो गॅस सरलेलो असतो रे ऐक गॅस सरलेलो असतो तर ती लाकडा भुजू ढोक हे सारखी लागतो नुसती आग ना कांडा असल्यामुळे आग पेटतं ना त्या कांडा मला सांगता का माची झडे असा मला पेटव काय सांगतात माचीच मी माझ्या काय ठेवून तुझ्याकडे कशी पेटतली मी हळसून टाकून देते ना रे आता मध्ये टाकलंय ना हे कांडा मारलाय आणि मध्ये टाकलंय काय पेट घेतली नाही रे मध्ये टाकून देतो असं त्याला गजर घेऊया अधिक बोलण्यात मजा नाही हरिनामाचा वारसा सदा हा बघा हरिनामाचा वारसा उदयांसह सांगण्यात की भजन सम्राट परशुराम पांचाळ चंद्रकांत कदम वामन खोपकर आणि त्याच्या पुढेही जाऊन सांगतो जनार्दन नार्वेकर हे आहे तुका नाव माहीत नसत तर जनार्दन नार्वेकर आणि त्यांचे पक्वाजी आनाजी माणगावकर ही जुनी वामन खोपकरांचे गुरु जनार्दन नार्वेकर म्हणजे अशाने ती भजन परंपरा आज तक हरिनामाचा वारसा हा खरोखर पुढे पुढे आणत चाललो आज आम्ही आहोत आता ही नवीन पोरं बघा खरोखर अतिशय चांगल्या प्रकारे गावोगावी भजन करतायत बघा म्हणजे ह्या भजनाला एक चांगलं रूप आलेलं आहे आणि ते तिथे कुठेतरी आपण सुद्धा एक सावरून घेतलं पाहिजे हरिनामाचा वारसा सदा हा पुढे पुढे चालवायचा रामकृष्ण मुखी मंत्र बोलायचा मुखी भुवा गायाचा हरिनामाचा वारसा सदा हा पुढे पुढे चालायचा रामकृष्ण मुखी मंत्र बोलायचा मुखी भुवा गायाचा रामकृष्ण मुखी मंत्र बोलायचा मुखी भुवा गायाचा
गळ्यात दोरी बांधली आणि बायको खांद्यावरी. पण पूर्वसुकृत चांगलं असलं, भक्त पुंडलिक म्हणजे पूर्वजन्मीचे मुचकुंद राजा, आणि त्यांना सुद्धा एक श्रीकृष्णाचा त्यावेळी वरदास्त होता. म्हणून तर कुठे हे भक्त पुंडलिक त्या कुकुट स्वामींच्या सांगण्यावरून आई बाबांची सेवा करायला लागले आणि साक्षात पंढरीनाथ सुद्धा त्यांना भेटायला आले. बघा भक्ती केली बघा त्या भक्त पुंडलिकाने, विट फेकून देव उभा केला होताने, विट फेकून देव उभा विदेवर साऱ्या नमाचा, युगे 28 उभा विदेवर साऱ्या नमाचा. विंत चालून नीला बोध साऱ्या भक्तांना, ज्यावेळी चांगदेवाला गर्व झाला की 1400 वर्ष ज्याने तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याच्या बळावरती तो जिवंत वाघ देऊन ज्ञानेश्वर माऊलींना भेटायला आला. त्यावेळी ती निर्जीव भिंत ज्ञानेश्वर माऊली चालती केली. बघा भिंत चालून गेला बोध साऱ्या भक्तांना, सर्व झाला बघा त्या वाघाचा कांदेवाना. महेश गोरे यांकडून हे बहुमोलाचं पारितोषिक आलंय. मंडळाचा स्वीकार करतोय. धन्यवाद. नंतर एक नाव लक्षात ठेवावं आहे. ये जगाली मिळे तरे हरी नाम गायचं, ये जगाली मिळे तरे हरी नाम गायचं. निष्ठेचा खरा भक्त भला तू होता दिले आत्मलिंग ते भाव जाती रावणाचा, दिले आत्मलिंग ते बघा खरा भक्त 4 वेद 6 शास्त्र पारंगत असा जो रावण. आता काही लोक त्या रावणाबद्दल उलट सुद्धा सांगतायत. का रावणाने सीतेला पळवली. अरे हे सांगण्यापेक्षा रावणाने स्वतःच्या आईसाठी आत्मलिंग आणण्यासाठी शंकराला प्रसन्न करून घेतले हे सांगा. कुठेतरी कसा ती सीतेला पळवली म्हणजे तो एक मुद्दा लावून धरायचा आणि रावण कुठेतरी एक खरा पळवाय त्याला गर्व झाला. म्हणजे त्याच्या लिखित होतं ते घडलं ही गोष्ट ठीक आहे, पण तो खरा शिवभक्त असल्यामुळे निष्ठावंत भक्त असल्यामुळे त्या निष्ठेच्या बळावरती शंभूदेव त्यांना प्रसन्न झाले आणि स्वतःच आत्मलिंग दिलं. आणि ते जर आत्मलिंग सहज 3 वर्ष रावणाकडे राहिलं असतं तर स्वतः रावण शंभू महादेव झाला असता. म्हणून ह्या देवतेने सुद्धा एक कारस्थान करून ते आत्मलिंग त्याच्याकडून ते हिरावून घेतलं. नाही तर आज रावण हा साक्षात
हे शंभूदेवा त्याला सांगितलं होतं तसं होती. हे आत्मलिंग म्हणजे साक्षात मी स्वतः आहे आणि हे आत्मलिंग जर तुझ्या जवळ 3 वर्ष राहिलं तर तू स्वतः शंकर होशील. उलटी पोटी वाचणाऱ्याने सावध राहायचं. उलटी पोटी वाचणाऱ्याने सावध राहायचं. माय बाप तुम्ही ऐका हो श्रोते जन. माय बाप तुम्ही